नमस्कार. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी नुकत्याच ज्या काही मोठ्या घोषणा झाल्या आहेत ना, त्याच्या या एका सविस्तर आणि अगदी सोप्या विश्लेषणात सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत की शासनाने ज्या नव्या उपाययोजना जाहीर केल्यात त्यांचा कृषी अर्थव्यवस्थेवर नेमका काय आणि कसा परिणाम होणार आहे. कुठलेही जड शब्द न वापरता थेट आणि सोप्या भाषेत हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर सगळ्यात आधी सुरुवात करूया एका खूप महत्त्वाच्या विषयापासून. तो म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आलेलं संकट. जागतिक घटनांचा या स्थानिक बाजारावर कसा फटका बसलाय ते बघूया. आता इथे एक मोठा आणि रंजक प्रश्न नक्कीच उभा राहतो. तो म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर काही संकटं आली तर त्याचा थेट आपल्या इथल्या स्थानिक शेतकऱ्यांवर कसा काय परिणाम होतो. बरं, हे बघा, स्थानिक बाजारातील चढउतार हे फक्त आपल्या इथल्या कारणांवर अवलंबून नसतात. उपलब्ध माहितीनुसार पश्चिम आशिया आणि अगदी आपल्या शेजारील बांगलादेशमध्ये जे काही सध्या घडतंय, जी काही संकट आली आहेत, त्याचा थेट परिणाम म्हणून आपल्या राज्यातील कांद्याचे भाव अचानक कोसळले आहेत. म्हणजे बघा, जगात कुठेही काहीही झालं तरी त्या जागतिक पुरवठा साखळीचा थेट फटका आपल्या इथल्या तळागाळातील कांदा उत्पादकाला कसा बसू शकतो हे यातून अगदी स्पष्ट दिसतंय. या पडलेल्या भावांनंतर आता शासनाकडून नेमकी काय मदत मिळाली आहे, म्हणजेच कांदा खरेदीची योजना नेमकी काय आहे ते आता बघूया. तर यातला सर्वात कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडल्याचं पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट केंद्रीय कृषी मंत्र्यांना एक विशेष विनंती केली. आणि ह्या विनंतीचा परिणाम म्हणून शासनाने कालपासूनच अगदी ₹12.35 प्रति किलो, हो बरोबर ऐकलत, ₹12.35 या निश्चित दराने कांदा खरेदी करायला सुरुवात केली आहे. बाजारात आलेली ही जी भयानक अस्थिरता आहे ना, ती कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अगदी तातडीने आर्थिक दिलासा देण्यासाठी हा 12.35चा आकडा खरोखरच खूपच महत्त्वाचा आहे. आता फक्त कांद्यापुरतं न थांबता इतर पिकांसाठी वाढवलेली किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP आणि हे आर्थिक सुरक्षेचं जाळं कसं विस्तारलं जातंय त्याकडे वळूया. इथे एक अतिशय रंजक आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे शासनाने फक्त एका पिकापुरता विचार केलेला नाही, तर यासोबतच कापूस, सोयाबीन आणि तूर यासारख्या आपल्याकडच्या प्रमुख पिकांच्या MSPमध्येही म्हणजे किमान आधारभूत किमतीमध्ये मोठी वाढ जाहीर केली आहे. आता हे का महत्त्वाचं आहे? तर जेव्हा बाजारात खूप जास्त अस्थिरता असते, भावांमध्ये मोठे चढउतार होतात, तेव्हा ही वाढीव MSP शेतकऱ्यांसाठी एका मजबूत ढाल किंवा खऱ्या अर्थाने एक मोठा आर्थिक आधार म्हणून काम करते. आणि हो, यासोबतच आणखी एक माहिती दिली गेली आहे, ती म्हणजे साखरेच्या MSP संदर्भातही लवकरच एक अत्यंत महत्त्वाची बैठक होणार असून त्यात काहीतरी सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. पुढचा भाग आहे कर्जमाफी आणि भविष्यातील योजनांबद्दल. या सगळ्या आर्थिक दिलाशाचं वेळापत्रक नेमकं कसं असेल हे आता आपण समजून घेऊ. इथे एक अतिशय सकारात्मक आणि वेगळं पाऊल उचललेलं दिसतंय. बऱ्याचदा कसं होतं, कर्जमाफी म्हणजे फक्त थकीत कर्जे माफ केली जातात. पण ही योजना फक्त तिथपर्यंतच मर्यादित नाहीये. ज्या शेतकऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड केली आहे, अशा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या या चांगल्या आर्थिक वर्तणुकीचाही विचार केला गेलाय. त्यांचा सन्मान म्हणून त्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याची एक मोठी घोषणा या निमित्ताने झाली आहे. म्हणजे बघा, अशा प्रकारच्या अनुदानामुळे भविष्यातही एक चांगली आणि निरोगी आर्थिक शिस्त पाळायला मोठी मदत होऊ शकते, हे नक्की. आता हे सगळं प्रत्यक्षात कसा आकार घेतंय ते या एका छोट्याशा टाईमलाईनवरून बघूया. या वेळापत्रकावर नजर टाकली तर एक गोष्ट अगदी स्वच्छ दिसते की शासनाच्या तात्काळ करायच्या कृती आणि भविष्यातील योजना यांची सांगड कशी घातली गेली आहे. हे बघा, सर्वात पहिलं म्हणजे कालपासूनच ₹12.35 प्रति किलो दराने कांद्याची खरेदी सुरू झाली आहे. हा झाला अगदी तात्काळचा दिलासा. दुसरं म्हणजे अगदी लवकरच साखरेच्या MSP बाबत एक सकारात्मक बैठक होणार आहे. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे येत्या 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचं लक्ष ठेवलं गेलंय. तर या सगळ्या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी आता एक खूप मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न नक्कीच उभा राहतो. तो म्हणजे हा जो तातडीचा रोख दिलासा आहे आणि कर्जमाफीसारख्या ज्या काही संरचनात्मक उपाययोजना आहेत, या दोन्हीची जर सांगड घातली तर त्यामुळे खरोखरच आपल्या कृषी क्षेत्रात एक दीर्घकालीन आणि भक्कम असं स्थैर्य येऊ शकेल का? आज आपण जागतिक घडामोडींचा आपल्या स्थानिक शेतीवरील थेट परिणाम, त्या ₹12.35च्या कांदा खरेदीची योजना, MSPमधली वाढ आणि कर्जमाफीचं ते 30 जूनचं वेळापत्रक, अशा सगळ्याच पैलूंचं अगदी तटस्थपणे विश्लेषण केलं. आता इथून पुढे आपल्या कृषी अर्थशास्त्राचं भवितव्य नेमकं कोणतं वर्णन घेतं हे पाहणं खरोखरच खूप औत्सुक्याचं ठरणार आहे. या महत्त्वपूर्ण विश्लेषणात आज सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशा सविस्तर आणि माहितीपूर्ण विश्लेषणांसाठी नक्कीच जोडलेले रहा. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.